श्रीरामपूर तालुक्यातील गोंधवणी येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. श्री वीरभद्र मंदिर व वरुडी आई माता मंदिर परिसरातील राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलशुद्धीकरण केंद्रासमोर आयोजित या जयंती महोत्सवाला सकल धनगर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. कार्यक्रमाची सुरुवात माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या हस्ते राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, आरोग्य सभापती दीपक वमने, महिला व बालकल्याण सभापती मंजुश्री मुरकुटे, नगरसेविका सोनिया कक्कड, नगरसेविका प्रणिती चव्हाण, बिट्टू कक्कड, सिद्धार्थ मुरकुटे, शिवसेना नेते प्रकाश चित्ते, रत्नाकर कोरडे गुरुजी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करताना वक्त्यांनी त्यांच्या न्यायप्रिय, लोककल्याणकारी आणि आदर्श शासन व्यवस्थेचा उल्लेख केला. समाजासाठी त्यांनी केलेले कार्य आजही प्रेरणादायी असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आज या ठिकाणी अहिल्यादेवी जयंतीनिमित्त 301वी जयंतीनिमित्त मी बिरोबा मंदिर या ठिकाणी अहिल्यादेवी उत्सव साजरा करण्याचे ठरवले. यावेळी आम्हाला समाज बांधवांनी खूप असा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. सर्व समाज बांधव गोराणे, सोनवणे, कांदळकर, देवकर, लाटे, मेकडे खूप सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. या ठिकाणी आम्ही पूर्ण जे यंग सर्कल 50 ते 60 मुलांचं तयार केलंय. त्याच्यातून प्रत्येक आम्ही हजार रुपये वर्गणी केली. तिरहित माणसाला 1 रुपया न मागता आम्ही समाजाच्या माध्यमातून एक निधी उभा करून इथे एक भंडाऱ्याचं आयोजन केलं. आणि या कार्यक्रमाला आम्ही मोठे मान्यवर, नगरसेवक, आमदार साहेब कांबळे साहेब, बिट्टू भाऊ कक्कड, दीपक भाऊ ओमने सभापती, बांधकाम सभापती, भवनाथ प्रतिष्ठानचे संस्थापक बाळासाहेब गायकवाड, तसेच आमचे भवनाथ प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी इथं उपस्थित राहिले. समाज बांधव पण खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. आम्हाला मदत करणारे आमचे ऋषी भाऊ सोनवणे, भारत भाऊ सोनवणे, विलास गोराणे, नवनाथ सोनवणे, गणेश सोनवणे, जाना सोनवणे, अनिल कांदळकर, सकारी कांदळकर, त्या समाज बांधवांनी खूप अशी मदत केलेली आहे आणि जातीने ते उपस्थित राहिले. त्यामुळे कार्यक्रमाला पण खूप शोभा वाढली आणि मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित राहिला. या ठिकाणी पहिलंच वर्ष असं असेल की प्रत्येक घराघरातील व्यक्ती आज अहिल्यादेवी जयंतीसाठी इथं उपस्थित राहिलेला आहे. आणि अशाच संख्येने दरवर्षी आम्ही जयंती साजरी करणार आहोत आणि अशा आम्ही प्रण निश्चय केलेला आहे. याच्यापेक्षा पुढच्या वर्षी आणि मोठी आणि धामधडाक्यात जयंती साजरी करू. तरी आलेल्या सर्वांचे आम्ही आभार मानतो आणि तुमचे पण आम्ही आभार मानतो. धन्यवाद. आज राजमाता अहिल्याबाई होळकर यांची 301वी जयंती आम्ही या ठिकाणी साजरी करत आहोत. या ठिकाणी सकल धनगर समाज एकत्र आला. या कार्यक्रमासाठी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, प्रकाशजी चित्ते, आमच्या भागातील नगरसेवक दीपकजी ओमने, या शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, सुखदेवजी देवकर, तसेच सिद्धार्थ मुरकुटे, मंजुश्री मुरकुटे, उपस्थित आपल्या कक्कड वहिनी, सर्व समाज बांधव या ठिकाणी आले. त्यांनी या जयंतीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या. दीपकजी चव्हाण आमचे मित्र हे या ठिकाणी आल्या. त्यांच्या पत्नी, सौपत्नी इथं उपस्थित राहिल्यात. सगळ्यांचं आम्ही सकल धनगराच्या समाजाच्या वतीने स्वागत करतो. या कार्यक्रमाला सर्व समाजातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. समाजाचंही मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आणि या कार्यक्रम संपल्यानंतर या ठिकाणी भंडाऱ्याचा महाप्रसाद आयोजित केलेला आहे. तरी सर्व समाज बांधवांनी त्या महाभंडाऱ्याच्या प्रसादाचा लाभ घ्यावा अशी मी सकल धनगर समाजाच्या वतीने विनंती करतो. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान, जयंती उत्सव समिती व सकल धनगर समाज गोंधवणी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने या जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमानंतर भंडाऱ्याचा कार्यक्रम पार पडला. याविषयी स्वराज्य समाचार न्यूज 24 वाहिनीने घेतलेला स्पेशल आढावा.